नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी लाडू कसे बनवायचे ते बघूया। कारण की गोड खाऊन कंटाळा येतो, तर अशा पद्धतीने आपण गोड पदार्थ बनवू शकतो उपवासासाठी। आणि एक लाडू खाल्ला आणि एक ग्लास दूध पिलं तर दिवसभरही आपल्याला नाश्ता करायची गरज वाटत नाही। बघा, मी साहित्य घेतलेलं आहे। एक वाटी खोबरा किस घेतलेला आहे आणि एक वाटी शेंगदाणे आणि अर्ध वाटी गूळ। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इतकं साहित्य घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता आपल्याला याला व्यवस्थित म्हणजे भाजून घ्यायचं आहे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि एक वाटी शेंगदाणे आता आपल्याला याला छान यांचा कच्चेपणा जाईपर्यंत खरपूस अशी मंद हीटवर म्हणजे छान भाजून घ्यायचे आहे। कच्चेपणा गेला पाहिजे, कच्चे राहिले तर व्यवस्थित लाडू म्हणजे चवीला लागत नाही, चव कच्चे वाटतात। तर म्हणून सावकाश अशी आपल्याला जास्त वेळ लागला तरी चालतं, पण अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे। मी भाजून घेतलेला आहे। आता मी खोबरा किस हा बारीक खोबरा किस घेतलेला आहे 1 वाटी। तर हे गॅस आता आपले गॅसवर कढई ठेवली, ती गरमच होती। त्यातच मंद हीटवर मी तो 1 मिनिटच असं भाजून घेतलेला आहे, कारण की तो लवकर भाजला जातो। बघा या पद्धतीने आणि काढून घेतलेला आहे। बघा, मी आता शेंगदाणे बारीक करून घेतलेला आहे, खोबरा किस आणि गूळ घेतलेला आहे। मी शेंगदाण्याचं सालं काढले नाही आहे, तुम्ही काढू शकता। मी चिमूटभर थोडं मीठ घेतलेलं आहे, जायफळ पावडर घेतलेली आहे थोडीशी, आणि हे अर्धा चम्मच विलायची पावडर घेतलेला आहे। आता हा गूळ माझावाला लाडवाचा आहे, म्हणजे तिळाचे लाडू बनवतो की नाही त्यासाठी मी अशा पद्धतीचा गूळ आणत असते। त्यामुळे लाडू खूप छान बनतात या गुळाने। आणि लाडवासाठी हा गूळ अतिशय खूप छान असतो, म्हणजे जास्त तूप घालायची गरज पडत नाही। बघा, या पद्धतीने मी मिक्स करून घेत आहे। आणि आपल्याला यातनं जास्त तूप वापरायचीच गरज पडत नाही, कारण की हा लाडवाचा गूळ थोडा चिकट असतो असा, आणि लाडू खूप छान बनतात। आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यातनं मी आता हे पूर्ण मिश्रण टाकून घेत आहे। अशा पद्धतीचा गूळ मिळाला तुम्ही नक्कीच या पद्धतीचाच गूळ वापरून बघा। थोडा मोकळा गूळ असतो त्यात आपल्याला तुपाचं प्रमाण जास्त टाकावं लागतं। बघा, आता मी तूप घेतलेलं आहे, मी 1.5 चम्मच तूप वापरलेलं आहे आता यात। आणि आता आपल्याला हे थोडं फिरवून घ्यायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडं फिरवायचं आहे। बघा, या पद्धतीने मी म्हणजे एक दोनदा असं बंद चालू करून फिरवून घेतलेलं आहे। बघा, छान असं मिश्रण तयार झालेलं आहे, जास्त मोकळं पण नाही आणि जास्त म्हणजे असं चिकटही नाही झालेलं आहे। बघा, खूप छान असतं। असा लाडवाचा गूळ मी आणून ठेवत असते आणि त्याचेच लाडू बनवत असते। बघा, खूप छान असं मिश्रण आता आपल्याला थोडं असं हाताने सुटं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला लाडू वळून घ्यायचं आहे। लाडू इतके छान पटापट वळतात आणि एक लाडू असा आपण उपवासाच्या दिवशी सकाळी म्हणजे नाश्त्याच्या वेळेला खाल्ला आणि 1 ग्लास दूध, तर आपल्याला दिवसभर नाश्ता करायची गरजच भासत नाही। इतके छान म्हणजे अतिशय पौष्टिकही आहेत हे लाडू। आणि या पद्धतीने बनवून ठेवले तर आपण कसं नवरात्रात वगैरेही वापरू शकतो, म्हणजे खाऊ शकतो। 8 दिवस हे टिकतात, असे 8 दिवस काय आणि 15 दिवसही टिकतात। बघा, या पद्धतीने असे लाडू बनवू शकतो आपण। आणि उपवासाच्या दिवशी म्हणजे नाश्ता झाल्यावरही कोणी नाश्ताही केला मुलांनी, त्याच्यासोबत आपण असं एक लाडू गोड म्हणून पदार्थ देऊ शकतो। 9 दिवस उपवास असतात त्याही वेळेला होतं। आता आषाढी एकादशी येत आहे, त्याही वेळेला आपल्याला हे म्हणजे असे लाडवाचा नाश्ता करू शकतो। बघा, या पद्धतीने मी असे गळगळीत मस्त गोल असे लाडू बनवून घेत आहे।
बघा या पद्धतीने मी दुसऱ्या हाताचा थोडा सपोर्ट घेऊन म्हणजे असे गोल गळगळीत करून घ्यायचे. खूप छान बनतात आणि बनवायला अगदी सोपी जातात, कारण की हे मोकळं मिश्रण नाही आहे, साधारण छान असं लाडवाचं मिश्रण तयार होतं. बघा अशा पद्धतीचे मी लाडू बनवून घेतलेले आहे. कशी वाटली तुम्हाला? बघा या पद्धतीने मी लाडूचं मस्त बनविलेले आहेत. बघा कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.